Okay, good afternoon, all of you. This is our second lecture, and today I am going to introduce a new topic from Unit One. That is Introduction to Communication. Let me share my screen first. Okay, I hope you can see the screen. This take a screen. Okay, so it is the first topic in Unit One, an introduction to communication. Now, what is mean by communication? If you see the definition of this word, then you will come to know that it is only act of transferring information. म्हणजे जी काही माहिती एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या ग्रुपकडे किंवा एखाद्या अ, वस्तूकडे, म्हणजे जसं की एखादा कम्प्युटर किंवा मोबाईल असेल, अशा वस्तूकडे जी माहिती असते ती माहिती ट्रान्सफर करायची, म्हणजे पाठवायची, कुठेतरी पुढे न्यायची, ढकलायची. तर ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन from one place or one person or one group to another place or another person or another group. म्हणजे एका व्यक्तीकडून किंवा एका ठिकाणाहून त्या माहितीचं ट्रान्सफर करायची, ट्रान्सफर दुसरीकडे पाठवायची, याला काय म्हणायचं तर कम्युनिकेशन म्हणायचं. आणि विशेषतः आपण काय कम्युनिकेट करतो तर व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन दॅट वी हॅव. आणि इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर आपल्याला जे काही वाटतं, आपले विचार, आपल्या भावना, आपल्या जे काही इन्फॉर्मेशन नॉलेज असेल, एक्झाम संदर्भात असेल किंवा अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात असेल, तर ह्या गोष्टी आपण ट्रान्सफर करत असतो. तर त्याला काय म्हणायचं कम्युनिकेशन. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ कम्युनिकेशन्स. ओके, ब्रॉड कॅटेगरी जर पाहिली तर देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज व्हर्बल कम्युनिकेशन अँड द अदर वन इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता जे आपलं चालू आहे दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, जे शाब्दिक असतं, शाब्दिक म्हणजे शब्दामध्ये जे येतं आणि ते शब्दातलं कम्युनिकेशन, याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. जसं की बोलत आहोत आपण आता, दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन. किंवा आपण पुस्तक वाचत आहोत तर पुस्तकातली इन्फॉर्मेशन आपण घेत आहोत, दॅट इज रिटन कम्युनिकेशन. किंवा टाईप केलेलं एखादं पेज असते, पॉम्पलेट असते, तर त्यामधली माहिती आपण वाचत आहोत, दॅट इज रिटन कम्युनिकेशन. कधी कधी एखादा ऑडिओ किंवा व्हिडिओ सुद्धा आपल्या समोर येतो, जसं की तुम्ही गोंडवानाचे इन्स्ट्रक्शन्स एका व्हिडिओच्या मार्फत पाहिले असतील, तर ते सुद्धा एक कम्युनिकेशनचा प्रकार आहे. पण ते कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, फुल लेंथ असलं पाहिजे, शॉर्ट नसलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड व्हर्बल कम्युनिकेशन. आणि से टाईपड किंवा रिटर्न हे तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणायचं. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय, याचा एक पार्ट किंवा काही भाग याचा we had learned in our day before yesterday. Sorry, yes, day before yesterday. Okay, so under this category there comes body language, gesture or posture. तुम्हाला मी सांगितलं की आपले हातवारे जे असतात, आपण इकडे तिकडे हात करणं असेल किंवा काही खानाखुणा करणं असेल, तर दॅट इज कॉल्ड बॉडी लँग्वेज. ओके, त्यालाच जेस्चर सुद्धा म्हणतात. आणि पोश्चर मीन्स तुमची बसण्याची स्टाईल, तुम्ही कुठल्या स्टाईलमध्ये, कुठल्या पोझिशनमध्ये बसलेले आहात, दॅट इज कॉल्ड जेस्चर. देन देर इज आय कॉन्टॅक्ट. ओके, ते आता नजरेची भाषा जे काही म्हणतात ते माहीतच असेल तुम्हाला, आय कॉन्टॅक्ट. ओके, विथ द हेल्प ऑफ आयज वी कॅन कम्युनिकेट विथ अदर्स. त्यानंतर टच, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टच असतात विच कम्युनिकेट लॉट ऑफ थिंग्स ऑर लॉट ऑफ सिग्निफिकन्स. त्यानंतर स्मेल असतं. स्मेल जनरली आपल्यामध्ये म्हणजे माणसांमध्ये स्मेल जास्त काम करत नाही, पण ॲनिमलमध्ये स्मेलसुद्धा कम्युनिकेशनचं काम करतं. त्यानंतर इंटोनेशन, टोन अँड पिच. ते तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्या टोनमध्ये बोलत आहात. कधी कधी टॉन्ट असतो, त्या टॉन्ट जर असेल त्याला आयरनी म्हणतात. त्या आयरनीचा शब्दशः अर्थ वेगळा निघतो, पण घ्यायचा त्याच्यात जस्ट उलटा असतो. तर असा इंटोनेशनसुद्धा या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे पार्ट आहेत. त्यानंतर कायनेटिक्स म्हणा किंवा होकॅलिक्स. होकॅलिक्स म्हणजे सपोज एखादा व्यक्ती समोरून जात आहे आणि आपण त्याच्याकडे पाहून उगाच असा खोकलतो, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला तो खोकला आलेला नसतो, परंतु आपल्याला त्याच्यातून काहीतरी कम्युनिकेट करायचं असतं. म्हणजे त्याला काहीतरी टॉन्ट मारायचं असते, त्याला काहीतरी आठवण करून द्यायची असते किंवा काहीतरी त्याला खुणवायचं असतं. तर दॅट इज कॉल्ड होकॅलिक्स.
तर हे सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचाच प्रकार आहे. त्यानंतर साईन बोर्ड्स तुम्हाला माहीतच आहेत. रोडच्या काठाला खूप सारे, रोडच्या रस्त्याच्या कडेने खूप सारे साईन्स असतात. ओके, लेफ्ट टर्न, राईट टर्न, टेक डायव्हर्शन किंवा नॅरो ब्रिज किंवा गो स्लो, ओके, लिमिट युअर स्पीड अप टू 20-40. तर हे सगळे साईन बोर्ड सुद्धा काय आहेत, हे सुद्धा कम्युनिकेशनचं मीडियम आहे. काही सिम्बल्स सुद्धा असतात, फ्लॅग, जसं की एक स्कोअर कार्ड जर पाहायचं असेल तर त्याची भारताचं नाव न देता डायरेक्ट फ्लॅग देतात आणि त्या फ्लॅगहून आपल्याला समजून जायचं असतं की दिस फ्लॅग मीन्स इंडिया. ओके, तर तसे सायन्स किंवा सिम्बल सुद्धा तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये वापरू शकता. त्यानंतर ॲडिओ सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं काम करतं. फॉर एक्झाम्पल हॉर्न वाजवणे. हॉर्न वाजवणे म्हणजे साईड द्या, रस्ता द्या, बाजूला व्हा. ओके, त्याचबरोबर ॲडिओ सारखंच दुसरं पण काय आहे, व्हिसलिंग, तुम्ही शिळ मारता. ओके, दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये शब्द नसतं पण त्याचाही काहीतरी अर्थ काढला जातो. त्यानंतर पिक्चर्स आणि पिक्टोग्राम्स जे आपण कालच पाहिलेत, दे आर ऑल्सो टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ग्राफ्स अँड चार्ट्स तेही काल पाहिलेत आपण. मॅप आणि प्लॅन हेही काल पाहिलेत. त्यानंतर डायग्राम्स अँड फिगर्स, ओके, दे आर ऑल्सो वी हॅड ऑलरेडी सीन and they are counted as non-verbal communication, tables, etc. One more thing is important to keep in our mind, that is for communication, स्पेशली फॉर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये शब्द वापरत नाही किंवा शॉर्टकट्स वापरतो, अशा कम्युनिकेशनमध्ये वी मस्ट हॅव अंडरस्टँडिंग ऑफ कल्चर ऑफ पीपल और ॲटिट्यूड ऑफ पीपल और प्रॉब्लेम ऑफ पीपल. कल्चर म्हणजे तुम्हाला माहीत आहे, आपल्या कल्चरमध्ये नमस्ते करायची सवय आहे. ओके, ग्रीट करायचं असेल समोरच्या व्यक्तीला तर आपण हातात हात देत नाही शक्यतो. पण युरोपमध्ये तुम्ही जर गेलात तर यू कॅन हग अल्सो, तिथं गळाभेट सुद्धा घेतात, किसिंग सुद्धा चलते. तर हे इट इज देअर कल्चर. तर त्यांचं कल्चर नॉन व्हर्बली तुम्हाला जर ग्रीट करायचं असेल कुठलाही शब्द न वापरता, तर तिथे जाऊन तुम्ही गळाभेट घेऊ शकता. पण भारतासारख्या ठिकाणी तसं जर तुम्ही गळाभेट घेतली, हगिंग केलं तर त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. ॲटिट्यूड, एखादा रागीट व्यक्ती आहे आणि त्याचा स्वभाव जर तुम्हाला माहीत नसेल आणि उगाच त्याला पाहून तुम्ही स्माईल देत असाल, स्माईल देणं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. ओके, समोरच्याला प्लीज करणं, समोरच्याला किती छान तुम्हाला पाहून वाटलं हे सांगणं. पण जर समोरचा व्यक्ती जर चिडचिडा असेल आणि तुम्ही जर त्याच्याकडे पाहून जर स्माईल देत असाल तर त्याला विनाकारण राग येईल. ओके, तर समोरच्या व्यक्तीचा ॲटिट्यूड कसा आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल स्पेशली कम्युनिकेशन करताना. आणि प्रॉब्लेम्स काय, बऱ्याचदा समोरचा व्यक्ती कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेला असतो आणि आपण त्याला काहीतरी हातवारे करतो किंवा डोळ्यांनी खुणा करतो किंवा अजून काहीतरी पोश्चर वेळ वाकडं करून दाखवतो, फेशियल एक्सप्रेशन वेगळे करून दाखवतो. आणि तो जर प्रॉब्लेममध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल तर तो काय करेल त्याचा वेगळा अर्थ घेईल आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्याला भोगावा लागेल. त्यासाठी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन स्पेशली करताना कल्चरचं नॉलेज असलं पाहिजे समोरच्या व्यक्तीच्या, त्याचं ॲटिट्यूडचं नॉलेज असलं पाहिजे आणि प्रॉब्लेम्सचं त्याच्या नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर नाऊ व्हॉट आर द थिंग्स दॅट आर इन्व्हॉल्ड इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये कुठले कुठले घटक हे इन्व्हॉल्व असतात. सेंडर पाहिजे, तुम्हाला माहीतच आहे. सेंडर मीन्स बोलणारा, पाठवणारा. जर मेसेज पाठवणारा व्यक्ती जर हजर नसेल तर तुम्ही कम्युनिकेशन करू शकणार नाही. त्यासाठी मेन असतो तो म्हणजे सेंडर. ठीक आहे, आता मेसेज पाठवणारा भेटला पण तो एकटाच त्या वेड्याच्या इस्पितळासारखा बोलत बसेल का? नाही. देन वी मस्ट हॅव वन रिसिव्हर. बोलणारा जसा असतो तसंच ऐकणारा सुद्धा व्यक्ती आपल्याला पाहिजे, जो बोललेलं रिसिव्ह करेल, ऐकेल, आणि त्याला आपण रिसिव्हर म्हणू शकतो. एनकोडर आणि डिकोडर मधला फरक लक्षात घ्या. एनकोड करणं मीन्स एखादा मेसेज कोड करणं. जसं की सपोज आता मी बोलत आहो म्हणजे मी इनडायरेक्टली किंवा अनकॉन्शियसली असंच बोलत आहो का? तर नाही. बिफोर माय स्पीकिंग देअर इज ऑलरेडी वन मेसेज इन माय माइंड. माझ्या मनामध्ये एक मेसेज आधीच असतो आणि तो मेसेज मी काय करतो, या बोलण्याच्या स्वरूपामध्ये एनकोड करतो. तो बोलण्याच्या स्वरूपात एनकोड करायचा का लिहिण्याच्या स्वरूपात एनकोड करायचा का मग हातवारे करून फक्त सांगायचा, हे मी डिसाईड करेल, म्हणजे सेंडर डिसाईड करेल. आणि तो मेसेज कुठल्या तरी एका मीडियममध्ये, चॅनलमध्ये तो कन्व्हर्ट करतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, एनकोडर म्हणायचं. तुम्हाला मोबाईल माहीत आहे, आपण सगळेजण बोलतो, आताही तुम्ही मोबाईलवर असाल. ज्यावेळेस तुम्ही मोबाईलवर बोलता तो आवाज
जशाला तसा त्या व्यक्तीकडे जातो, पण तो मध्ये त्या आवाजाचं काही रूपांतर होतं का? तर नक्कीच होतं. आपण जे बोलतो ते मोबाईलमध्ये काही डिव्हाइस बसवलेले असतात, काही असे काही सर्किट्स बसवले असतात, की ते आपलं बोलणं एका विशिष्ट इलेक्ट्रॉनिक कोडमध्ये त्याला एन्कोड करतं आणि समोर ज्याला आपण मोबाईल नंबर लावलेला आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये ते जातं आणि त्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या असलेलं सर्किट किंवा ते इलेक्ट्रॉनिक मशीन डिव्हाइस त्याला डिकोड करतं आणि जो मूळ आवाज पहिल्यांदा वापरला होता तोच मूळ आवाज दुसरीकडे काढण्याचा प्रयत्न करतं. आणि मग ज्यावेळेस कनेक्शन बरोबर नसेल किंवा त्या डिव्हाइसमध्ये प्रॉब्लेम असेल तर मग आवाज चुकीचा येतो, वेगळा येतो, खराब येतो किंवा येतच नाही. तर त्यासाठी एनकोड डिकोड करणं हे महत्त्वाचं असतं आणि हे एनकोड डिकोड जे आहे ते कोण करतं? एन्कोड तर सेंडर करतो, ज्याला आपण सोर्स सुद्धा म्हणू शकतो. आणि डिकोड कोण करतं? डिकोड करणं मीन्स अर्थ लावणे आणि एन्कोड करणं मीन्स त्या वेगळ्या सिस्टममध्ये त्याला कन्व्हर्ट करणे. तर हे दोन कामं होतात. त्यानंतर महत्त्वाचा मेसेज. तुमच्याकडे जर मेसेजच नसेल तर तुम्ही तो सेंड करू शकणार नाही, रिसिव्हर आणि सेंडर असून सुद्धा. त्यानंतर मेन आहे फॉर्म. तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये तो मेसेज डिलिव्हर करत आहात किंवा एन्कोड डिकोड करत आहात. तर जनरली व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे दोन मोठ्या कॅटेगरीज आहेत ज्याच्या मार्फत आपण आपलं कम्युनिकेशन करतो. व्हर्बल म्हणजे शाब्दिक प्रिंट वगैरे वगैरे आणि नॉन व्हर्बल म्हणजे ते आकृत्या असतील, फिगर असतील, आपलं हावभाव असतील वगैरे वगैरे. त्यानंतर महत्त्वाचं आहे चॅनल. जसं फॉर्म महत्त्वाचा आहे तसं चॅनलही महत्त्वाचं आहे. कुठल्या चॅनलच्या मार्फत तुम्ही तो मेसेज समोरच्याला सांगत आहात. फॉर एक्झाम्पल शेक्सपियरला एक कविता सांगायची होती, त्याने कोणतं फॉर्म वापरलं तर प्रिंटचं फॉर्म वापरलं. आज आपण शेक्सपियरचे नाटकं किंवा कविता या प्रिंटच्या फॉर्ममध्ये पाहत आहोत, ऐकत आहोत. ओके. जर आपण फेस टू फेस असू समोरासमोर तर आपण इयरचं माध्यम वापरतो. इयर मीन्स हवेमधून. आणि आता सध्या आपण फेस टू फेस नाही आहोत, प्रिंट मीडिया सुद्धा नाही आहे, तर अशा वेळेस आपण इलेक्ट्रॉनिक मीडियम वापरत आहोत. ठीक आहे. तर याला मीडियम म्हणायचं किंवा चॅनल म्हणायचं. तर हे चॅनल प्रॉपर निवडणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथे आहात, मी इथे आहोत आणि मी फक्त हवेमधून तुमच्याकडे मेसेज पाठवतो म्हटलं तर दॅट इज नॉट पॉसिबल. फॉर दॅट आय मस्ट यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑर इलेक्ट्रॉनिक मीडियम. त्यानंतर पर्पज महत्त्वाचा आहे, पण तेवढाही याच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे पर्पज. तर पर्पज काय असू शकतो? एखादी रिक्वेस्ट असू शकते समोरच्याला केलेली किंवा एखादी ऑर्डर असू शकते समोरच्याला सांगितलेली किंवा समोरच्याला केलेली. एखादं सजेशन असू शकते किंवा एखादा क्वेश्चन असू शकतो किंवा काही इन्फॉर्मेशन असे सांगायची असू शकते वगैरे वगैरे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फीडबॅक किंवा रिप्लाय. आता सपोज सेंड करणाऱ्या व्यक्तीने माहिती तर सेंड केली, पण समोरच्या व्यक्तीला ती माहिती मिळाल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जर त्याला काही रिस्पॉन्सच दिला नाही, काही त्याला रिप्लाय दिला नाही, तर ते कम्युनिकेशन कोणा कामाचं आहे का? त्याचा काही फायदा आहे का? तर नाही. दॅट इज युजलेस. कुठल्याच कामाचं नाही. मग ते कम्युनिकेशन केव्हा आर्थिक होईल किंवा त्याला अर्थ केव्हा प्राप्त होईल? जेव्हा समोरची व्यक्ती त्याला रिप्लाय देईल. हा रिप्लाय म्हणजेच फीडबॅक दुसऱ्या शब्दामध्ये आपण त्याला म्हणू. ओके. तर जनरली कम्युनिकेशनची जी डायग्राम आहे किंवा आपण त्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून समजून घ्यायचं झालं तर ही अशा पद्धतीची डायग्राम असते. म्हणजे सेंडरकडे एक मेसेज असतो, सेंडर त्या मेसेजला आधी एनकोड करतो, मग ते एनकोड करताना तो प्रिंट वापरेल किंवा एअर मधलं ते हे वापरेल, म्हणजे बोलणं डायरेक्ट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम वापरेल. तर त्या माध्यमातून तो एनकोड करतो. त्यानंतर एक चॅनल निवडतो. ओके. चॅनल मीन्स कशा माध्यमातून पाठवायचं, प्रिंट केलं किंवा बोलणं, हे झालं ते एन्कोडिंग. पण बोललेलं किंवा प्रिंट केलेलं कशाच्या माध्यमातून पाठवायचं? मग ते इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून पाठवायचं किंवा पुस्तकाच्या माध्यमातून पाठवायचं किंवा एअरच्या हवेच्या माध्यमातून पाठवायचं. तर दॅट इज चॅनल. त्यानंतर हा मेसेज त्या रिसिव्हरकडे जातो, त्यालाच आपण रिसिपेंट सुद्धा म्हणू शकतो. रिसिपेंट मीन्स जो रिसिव्ह करतो. तर या रिसिपेंटकडे मेसेज गेल्याच्या नंतर तो पहिलं काम करतो तो म्हणजे त्या मेसेजला डिकोड करणं. डिकोड करणं मीन्स त्याचा अर्थ लावणं. ज्या कुठल्या भाषेमध्ये तो एनकोड केलेला आहे मेसेज त्याला डिकोड करणं. सपोज मी जर माझा मेसेज रशियन भाषेमध्ये किंवा जर्मन भाषेमध्ये जर एनकोड केला आणि तो जर मी तुमच्याकडे पाठवला तर यू कॅन नॉट डिकोड दॅट.
तुम्ही त्याला डिकोड करू शकत नाही. प्रयत्न करसाल तुम्ही डिकोड करण्याचा, बट दॅट विल बिकम इम्पॉसिबल फॉर यू. ओके, तसं तर मलाही इम्पॉसिबल आहे ते एन्कोड करणं. त्यासाठी मी कोणता मेसेज कुठल्या मीडियममध्ये ते कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल, तर शक्यतो अशा मीडियममध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल जो की माझ्या रिसिव्हरला सुद्धा तो कळेल आणि मलाही तो जमेल. तर असं एन्कोड केल्याच्या नंतर तो समोरच्याला पाठवेल. समोरचा व्यक्ती रिसिव्ह झाल्याच्या नंतर त्याला डिकोड करेल आणि डिकोड केल्याच्या नंतर त्याला अर्थ कळल्याच्या नंतर तो त्यावर फीडबॅक देईल, रिप्लाय देईल. ओके, आणि हा रिप्लाय ज्या वेळेस परत सेंडरकडे वापस येईल त्यावेळेस कम्युनिकेशनचं सायकल पूर्ण होतं किंवा ते कम्युनिकेशन खऱ्या अर्थाने होतं. अदरवाईज ते कम्युनिकेशन होत नाही. ओके, तर एवढे एलिमेंट्स महत्वाचे आहेत कम्युनिकेशनमध्ये. हे मी पीपीटी तुम्हाला पाठवेल नंतर. त्यानंतर आहे डायरेक्शन्स ऑफ कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशनचे टाइप्स अकॉर्डिंग टू इट्स फ्लो और अकॉर्डिंग टू इट्स डायरेक्शन. तर जनरली 4 डायरेक्शन्स आहेत किंवा 4 टाइप्स आहेत डायरेक्शननुसार कम्युनिकेशनचे पडलेले. आणि त्यामध्ये 2 आहेत म्हणजे व्हर्टिकल कम्युनिकेशन, म्हणजे वरतून खाली किंवा खालून वर जाणारे कम्युनिकेशन, व्हर्टिकल लाईन म्हणतात त्याला. तर त्यामध्ये 2 कम्युनिकेशन मोडतात. एक तर डाऊनवर्ड कम्युनिकेशन आहे आणि दुसरं अपवर्ड कम्युनिकेशन आहे, वरतून खाली येणारं किंवा खालतून वर जाणारं. त्यानंतरचं आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल मीन्स एक लेवल, समांतर लेवलवर होणारं कम्युनिकेशन, दॅट इज हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. त्यानंतर आहे ग्रेप वाईन कम्युनिकेशन. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही इन्फॉर्मल कम्युनिकेशन सुद्धा म्हणू शकता, कारण की याचं कुठेही रेकॉर्ड नसतं, कुठेही रिटर्न किंवा व्हिडिओ सारखं वगैरे असं काही रेकॉर्ड नसतं. हे एक रूमर सारखं पसरत जातं. जसं की एखाद्याला कोरोना झाला, त्याला झाला का नाही माहित नाही, पण झाला म्हणून सांगून टाकायचं आणि मग ते एकाचं दोघाचं तिसऱ्याला चौथ्याला ते होत जातं. दॅट इज कॉल्ड ग्रेप वाईन कम्युनिकेशन. आता फर्स्ट टाईप बघूत आपण, डाऊनवर्ड कम्युनिकेशन, ज्याला टॉप टू डाऊन कम्युनिकेशन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि यामध्ये जो फ्लो आहे कम्युनिकेशनचा तो कुठून कुठं असतो, तर फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन कम्स फ्रॉम टॉप टू लोएस्ट किंवा डाऊन वर्कर, वरच्या घटकापासून खालच्या घटकापर्यंत तो जातो फ्लो. याच्यामध्ये काय काय जातं किंवा कशासाठी हे कम्युनिकेशन महत्वाचं आहे, तर डायरेक्शनसाठी. ज्या कंपनीज असतात, कॉलेजेस असतात, तिथे एक वरच्या लेवलचा अधिकारी कुठली तरी एक डायरेक्शन तयार करतं. डायरेक्शन म्हणजे निर्णयच असतात. ते निर्णय, ते डिसिजन्स हे खालच्या लेवलच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात. जर प्रिन्सिपल असेल तर तो शिक्षकांपर्यंत पोहोचवेल, शिक्षक असतील तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल. तर अशा पद्धतीचं ते कम्युनिकेशन चालत राहील. त्याला डायरेक्शन पाठवणं म्हणतो आपण. त्यानंतर आहे पॉलिसीज. पॉलिसीज काही ठरवल्या जातात. एखादी कंपनी असेल किंवा एखादं इन्स्टिट्यूट असेल तर त्याची जी हायर ऑथॉरिटी असते ती काहीतरी पॉलिसी ठरवतात त्या कॉलेजच्या किंवा त्या कंपनीच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, आणि त्या पॉलिसीज खालच्या लोकांना कळण्यासाठी ते परत पाठवल्या जातात. तर त्याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. त्यानंतर डिसिजन्स म्हणजेच डायरेक्शन्स. त्यानंतर प्रोसिजर. एखादं काम करायचं आहे, आता तुमची एक्झाम आहे, पण त्या एक्झामची प्रोसिजर काय, आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन राहील, नंतर मॉक टेस्ट राहील, नंतर ॲक्च्युअल एक्झाम राहील. तर ह्या प्रोसिजर्स पण कशा करायच्या, त्याचे नियम, त्याच्या संदर्भातली माहिती हे सुद्धा यामार्फत दिली जाते. तर याला सुद्धा काय म्हणतो आपण, तर डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतो. याचे एक्झाम्पल्स काय डाऊनवर्ड कम्युनिकेशनचं, नोटीस असते, नोटीसच्या मार्फत तुम्ही हे कम्युनिकेशन करू शकता. सर्क्युलरच्या मार्फत कम्युनिकेशन करू शकता. सर्क्युलर आणि नोटीसमध्ये जास्त फरक नाही. नोटीस छोटी असते, सर्क्युलरमध्ये जास्त नियम वगैरे सांगितलेले असतात. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स असतात, काही तोंडी असतील किंवा लिखित असतील वगैरे वगैरे. काही मेमोज असतील. मेमोजचा अर्थ खरा होतो मेमोरंडम, म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण करून देणं, त्याच्या मार्फत असेल. न्यूज, एखादी बातमी असू शकते, बातमीच्या मार्फत तुम्ही खालच्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता. जसं पेपरमध्ये बातम्या येतात विद्यापीठाच्या आणि ते आपण वाचतो आणि आपण समजून जातो. त्यानंतर ॲन्युअल रिपोर्ट्स असतात. आपल्या कॉलेजने, विद्यापीठाने किंवा कंपनी वर्षभरात काय केलं हे वरचे लोक ठरवतात, लिहितात आणि ते खालच्या लोकांना वाचायला वगैरे देतात, ॲन्युअल रिपोर्ट. त्यानंतर आहेत अनाऊन्समेंट्स. काहीतरी अनाऊन्स केलं जाते, ते मोठे लाऊडस्पीकर वगैरे लावतात कंपन्यांमध्ये आणि अनाऊन्स केलं जाते. ते सुद्धा डाऊनवर्ड कम्युनिकेशनचा प्रकार आहे. त्यानंतर पब्लिक ॲड्रेस. पब्लिक ॲड्रेस मीन्स लोकांना गोळा करायचं आणि त्यांच्यासमोर स्पीच द्यायचं. आता हे मी 2 एक्झाम्पल्स दिले आहेत तुम्हाला. एक आहे म्हणजे कॉलेजचं आणि दुसरं एखाद्या कंपनीचं.
तर मॅनेजमेंट ही प्रिन्सिपलच्या वरची ऑथॉरिटी असते. मॅनेजमेंट एखादा डिसिजन घेते, ती प्रिन्सिपलला कळवते. प्रिन्सिपल एचओडीला ती माहिती कळवतं. एचओडी म्हणजे डिपार्टमेंटचा मेन व्यक्ती, आणि तो एचओडी त्याच्या हाताखाली जर कोणते त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे शिक्षक असतील तर त्यांना ती कळवते, आणि ते शिक्षक मग विद्यार्थ्यांना ती माहिती कळवतात. ओके, वरतून खाली हा फ्लो येत आहे, म्हणून याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. खूप सोपं आहे, काही असं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. जर सपोज एचओडीने असिस्टंटला सांगितलं, असिस्टंट टीचरला, तरी सुद्धा ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन झालं. असिस्टंट टीचरने स्टुडंटला सांगितलं तरी ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन झालं. प्रिन्सिपलने टीचरला सांगितलं तरी सुद्धा ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन झालं. प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना सांगितलं तरी सुद्धा ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन झालं. ओके, मधली स्टेज नसली तरी चालते, पण डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे वरच्या लेवलच्या अधिकाऱ्याने खालच्या लेवलच्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला माहिती सांगणे, बस. कंपनीच्या बाबतीमध्ये सगळ्यात वर सीईओ असतो, त्याच्या खाली एमडी असतात, एमडीच्या खाली परत मॅनेजर किंवा डायरेक्टर असतात, त्याच्या खाली सुपरवायझर, फोरमन, वर्कर्स वगैरे 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 असतात. तर वरचा व्यक्ती निर्णय घेणार, ते खालच्या व्यक्तीला पाठवणार, खालचा त्याच्या खाली असं करत करत ते शेवटच्या घटकापर्यंत निर्णय येणार. वरचा व्यक्ती डायरेक्टली सुपरवायझरला कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा डायरेक्टली वर्करला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतो, तरी सुद्धा ते काय झालं, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. पण शक्यतो ही प्रोसिजर फॉलो केली जाते, म्हणून याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. ओके, आता याच्या अपोजिट आहे अपवर्ड कम्युनिकेशन, म्हणजे डाऊन टू टॉप, खालून वर जाणं. तर खालून वर जाताना फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इज फ्रॉम लोअर वर्कर टू अप्पर ऑर टॉप ऑथॉरिटी. खालच्या घटकाकडून वरच्या घटकाकडे इथे कम्युनिकेशन होते. त्यामध्ये विशेषतः फीडबॅक, म्हणजे खालच्या लोकांना एखादी सूचना केली तर ती सूचना त्यांना योग्य वाटली का, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये काही चुका वाटल्यात का, किंवा काही त्यांच्यामध्ये चेंजेस हवे आहेत का, हे कोण सांगणार, तर खालचे लोक सांगणार वरच्या लोकांना. त्याला आपण फीडबॅक म्हणतो. त्यानंतर सजेशन, खालच्या लोकांना काही सजेशन द्यायचे आहेत का. सपोज विद्यापीठाने सांगितलं की तुम्ही एक्झाम घ्या ऑनलाईन, पण विद्यार्थी सांगतील काय, खालचे लोक, सर आम्ही एक्झाम तर देऊत, पण आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमच्याकडे इंटरनेट नाही आहे, लाईट नाही आहे, मोबाईल नाही आहे, हे आमचे प्रॉब्लेम आहेत. मग आम्हाला सजेशन काय, तुम्ही कॅफेची व्यवस्था करून द्या, किंवा कम्प्युटरची व्यवस्था करून द्या, किंवा अजून कुठली सुविधा होऊ देऊ शकत असाल तर ती द्या, हे सजेशन सांगणं खालच्या लोकांनी. त्याला अपवर्ड कम्युनिकेशन म्हणायचं. त्यानंतर ग्राउंड लेवल रिपोर्ट, एखाद्या कंपनीमध्ये सपोज काही प्रॉब्लेम असेल खाली, तर ते वरचा अधिकारी खाली येऊन पाहत नाही, तर ते काय सांगतो, खालच्या वर्करला सांगतो की काय प्रॉब्लेम आहे हे पाहणी करा आणि त्याचा एक रिपोर्ट मला पाठवा. तर हे ग्राउंड लेवल रिपोर्ट खालच्या लेवलने वर जातो, म्हणून त्याला पण सुद्धा आपण अपवर्ड कम्युनिकेशन म्हणू शकतो. त्यानंतर प्रॉब्लेम्स अँड नीड्स, वर्कर्स असतील, विद्यार्थी असतील, जे कोणी खालचे घटक असतील, त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात, पण हे वर एसी मध्ये बसलेल्या लोकांना ते माहिती नसतात. मग अशा वेळेस खालचे लोक काय करतात, खालच्या लेवलवर काम करणारे घटक हे ते प्रॉब्लेम्स वरच्यांना कळवतात. तर या कळवण्याच्या लेवलला काय म्हटलं जातं, किंवा कम्युनिकेशन काय म्हटलं जातं, तर अपवर्ड कम्युनिकेशन. बरं, हे कशासाठी महत्वाचं आहे, तर एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी. जसं की तुमची एक्झाम आहे, एक्झाम मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ऑनलाईन घ्यायची म्हटलं, पण ज्यावेळेस तुमच्याकडून फीडबॅक घेतला जातो त्यावेळेस त्यांना कळतं की हे प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग ते प्रॉब्लेम्स दूर केल्याच्या नंतर काय होतं, ती एक्झाम इम्प्रूव्ह होते, चांगली बनते, किंवा कंपनी असेल तर ते जे काही प्रोडक्ट तयार करते ते प्रोडक्ट अधिक चांगलं बनतं. त्यानंतर यामध्ये काही थ्रेट्स येऊ शकतात, प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण केव्हा, इफ देर इज नॉट फ्रेंडली एन्व्हायरमेंट इन द वर्कर्स, जर त्या अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये जर फ्रेंडली वातावरण नसेल मित्रत्वाचं, तर अशा वेळेस प्रॉब्लेम येतो. मग काय प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांना, तर खालच्या लोकांना पहिला प्रॉब्लेम येऊ शकतो, तो म्हणजे हेजिटेशन. जर वरचा अधिकारी चांगला नसेल तर खालचे कर्मचारी त्याच्याकडे जायला भीतील, त्यांच्या मनामध्ये संकोच तयार होईल, आणि ते मग टाळतील जाण्याचं. म्हणजे त्यांना खूप गरज असेल एखादी, किंवा खूप प्रॉब्लेम असतील, पण ते सांगू शकणार नाहीत, कारण की ते हेजिटेट करतील, संकोच त्यांच्या मनामध्ये राहतील. तर हा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की खालचा अधिकारी किंवा खालचा काम करणारा वर्कर हा डायरेक्टली एकदम वर काम करणाऱ्या व्यक्तीला जाऊन भेटत नाही. तर मग तो कोणाला भेटतो, तर त्याच्या वरच्या व्यक्तीला भेटतो, आणि मग वरचा व्यक्ती जर चांगला असेल तर तो त्याची कंप्लेंट फॉरवर्ड करतो त्याच्या अधिकाऱ्याकडे. परंतु जर मध्ये काम करणारे लोक जर प्रॉब्लेमॅटिक असतील, त्यांना जर वाटत असेल की खालच्या लोकांना कशाला भाव द्यायचा, कर्मचाऱ्यांच्या भावना किंवा कर्मचाऱ्यांची प्रॉब्लेम सूचना कशाला वरपर्यंत कळवायच्या, तर ते कधीही कळणार नाहीत, वरपर्यंत त्या जाणार नाहीत.
तर ह्या गोष्टी 2 प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतात अपवर्ड कम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर आहे मीडियम काय वापरलं जातं या कम्युनिकेशनमध्ये. तर सजेशन बॉक्स असतो बऱ्याचशा कंपन्यांमध्ये. आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा सजेशन बॉक्स आहे, पण तुम्ही वापरत नाही आणि आम्ही कधी त्याला खोलत नाही. तर वापरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर रिपोर्ट्स असतात. काही रिपोर्ट्स खालच्या लेवलवरून मागितले जातात, तर ते रिपोर्ट्स हे अपवर्ड कम्युनिकेशन काम केले जातं. त्यानंतर एक ग्रीव्हन्स सेल किंवा ग्रीव्हन्स कमिटी असते. ग्रीव्हन्स मीन्स तक्रार निवारण कमिटी असते प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा प्रत्येक कंपनीमध्ये. तर त्याच्यामार्फत हे अपवर्ड कम्युनिकेशन केलं जातं. खालच्या लोकांचे प्रॉब्लेम वरच्या लोकांपर्यंत पोहोचवले जातात. त्यानंतर फोन करून तुम्ही ते प्रॉब्लेम सांगू शकता किंवा तुम्हाला जे काही सजेशन द्यायचं आहे ते सांगू शकता. त्यानंतर रिप्लाय टू मेमोज. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आठवण करून दिली असेल मेमोरंडम, तर त्याला रिप्लाय द्यावा लागतो. तर ते सुद्धा अपवर्ड कम्युनिकेशन होतं. मीटिंग्स भरवल्या जातात, त्याच्यामध्ये डायरेक्ट खालच्या वर्कर्स सोबत वरचे अधिकारी मीटिंग घेतात. त्यामध्ये पण तुम्ही तुमचं कम्युनिकेशन करू शकता किंवा ईमेल मार्फत पण कम्युनिकेशन करू शकता. दॅट इज कॉल्ड अपवर्ड कम्युनिकेशन. आता अपवर्ड कम्युनिकेशनचे काही एक्झाम्पल्स पहा. पहिला आहे कॉलेजचं आणि दुसरं एका कंपनीचं. पण इथं फ्लो ऑफ डायरेक्शन कसं आहे, खालच्या साईडने वर आहे. म्हणजे स्टुडंट टीचरला सांगतील, टीचर त्यांच्या एचओडीला सांगतील, एचओडी प्रिन्सिपलला सांगेल, प्रिन्सिपल मॅनेजमेंटला सांगेल. तर तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये एखादी सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही टीचरला कॉन्टॅक्ट करणार, टीचर एचओडीला सांगेल. आपलं कॉलेज छोटं असल्यामुळे ते टीचर एचओडी एकच आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि एचओडी कोणाला सांगेल तर प्रिन्सिपलला सांगेल आणि प्रिन्सिपल मॅनेजमेंट सोबत डिस्कस करेल. ओके, म्हणजे खालच्या लेवलवरून वरच्या लेवलकडे हा फ्लो जाईल. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरं एक्झाम्पल आहे वर्कर्स सांगतील त्यांच्या सिनियरला, सिनियर सुपरवायझरला, सुपरवायझर डायरेक्टर, एमडी, सीईओ. अशा प्रकारे कम्युनिकेशन चालेल. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल और लॅटरल कम्युनिकेशन. एकाच लेवलवर चालणारं. ओके, याच्यामध्ये एकाच लेवलवर काम करणारे लोक समाविष्ट असतात. त्याला पियर कम्युनिकेशन सुद्धा म्हणू शकतात किंवा इक्वल रँकचं कम्युनिकेशन म्हणू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये काय काय कम्युनिकेट केलं जाते तर म्युच्युअल आयडियाज, म्युच्युअल एक्सपिरियन्सेस, म्युच्युअल बेनिफिट्स, म्युच्युअल प्रॉब्लेम्स हे त्याच्यामध्ये डिस्कस केले जातात. ओके, आणि इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह प्रोडक्ट. ओके, याचं आउटपुट काय तर एखादी गोष्ट चांगली बनवण्यासाठी हे मदत करतं. त्यानंतर सक्सेसफुल टीमवर्क करण्यासाठी सुद्धा याचं मदत होतं. एकमेकांचे प्रॉब्लेम्स एकमेकांना सांगितल्यानंतर त्याचे सोल्युशन्स मिळतात आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रॉब्लेम्स हे येत नाहीत. कुठल्या माध्यमातून होऊ शकते कम्युनिकेशन तर फोनच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून किंवा पर्सनल मीटिंगच्या माध्यमातून. याच्यामध्ये पण थ्रेड्स आहेत, पण त्या थ्रेड्स कोणत्या आहेत? थ्रेड्स मीन्स भीती किंवा धमकी किंवा एखादा प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम असू शकतो? त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असू शकते. 2 टीचर एकमेकांना मदत करू शकणार नाहीत. का? कारण की एकाला वाटेल की त्याची टीचिंग चांगली होईल, मग मी याला का मदत करावी? असं वाटू शकतं. 2 विद्यार्थी एकमेकांना मदत करणार नाहीत, कारण की त्याला वाटेल की माझ्यापेक्षा जास्त मार्क त्याला पडतील. तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो. त्यानंतर पर्सनॅलिटी क्लॅशेस. काही लोकांचा इगो असतो आणि तो इगो असल्यामुळे तो काय करतो, दुसऱ्या व्यक्तीला मदत करत नाही, दुसऱ्या व्यक्तीला सपोर्ट करत नाही किंवा काहीतरी चुकीचं सांगून टाकतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मग चुका होतात. असं सुद्धा होऊ शकतं. आणि लॅक ऑफ टाईम. आणि एखाद्याला खूप ऑनेस्टली मदत करण्याची इच्छा असते, पण त्याच्याकडे टाईमही नसते. तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो या हॉरिझॉन्टल लेवलवरच्या कम्युनिकेशनचा. हे याचे एक्झाम्पल्स जसं की प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल. एका कॉलेजचा प्रिन्सिपल दुसऱ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत बोलत आहे, दॅट इज हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. एक एचओडी एका विषयाचा एचओडी दुसऱ्या विषयाच्या एचओडी सोबत बोलत आहे, दॅट इज हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. कंपनीचा एक डायरेक्टर त्याच कंपनीच्या दुसऱ्या डायरेक्टर सोबत दुसऱ्या वर्कर सोबत बोलत आहे, डायरेक्टर लेवलच्या. ते सुद्धा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन झालं किंवा लॅटरल कम्युनिकेशन झालं. एक वर्कर दुसऱ्या वर्कर सोबत बोलत आहे किंवा एक स्टुडंट दुसऱ्या स्टुडंट सोबत बोलत आहे, याला काय म्हणायचं तर हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल कम्युनिकेशन म्हणायचं. याचं एक्झाम्पल जसं मार्केटिंग मॅनेजर असतो, फायनान्स मॅनेजर असतो किंवा ऑपरेशन मॅनेजर असतो. तर या तिघांचं एकमेकांमध्ये होणारं कम्युनिकेशन त्याला आपण काय म्हणू शकतो, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणू शकतो. किंवा एका टीचरच्या दुसऱ्या टीचरसोबत, दुसऱ्याचं तिसऱ्या आणि तिसऱ्याचं पहिल्या दुसऱ्या, तर याला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणायचं. विद्यार्थ्यांसोबत वगैरे वगैरे. आणि लास्ट टाईप ऑफ कम्युनिकेशन आहे ग्रेप वाईन कम्युनिकेशन. यालाच इन्फॉर्मल कम्युनिकेशन सुद्धा म्हणतात. आणि याचा आउटकम काय, याचं रूपांतर कशामध्ये होते तर याचं रूपांतर होतं रुमर्समध्ये. रुमर्स म्हणजे अफवा. अफवा शब्द माहिती आहे ना तुम्हाला, खोटं. त्या अफवामध्ये याचं रूपांतर होण्याचे खूप चान्सेस आहेत ग्रेप वाईन कम्युनिकेशनचे. हे कम्युनिकेशन खूप फास्ट आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये अफवा खूप पसरू शकतात.
याला ग्रेप वाईन म्हणतात, कारण की ग्रेप म्हणजे द्राक्ष आणि वाईन मीन्स वेल. द्राक्षाची वेल कोण्या डायरेक्शनमध्ये वाढते, तर देर इज नो फिक्स डायरेक्शन. इट ग्रोज अप इन एनी डायरेक्शन, कोणीकडेही जाते ती द्राक्षाची वेल. आणि मग या द्राक्षाच्या वेलीसारखं हे कम्युनिकेशन जाते. याला कोणती ऑर्डर नसते, वरच्या व्यक्तीकडून मधल्या व्यक्तीकडे, मधल्या व्यक्तीकडून खालच्या व्यक्तीकडे, अशी कुठलीही ऑर्डर नसते, किंवा खालच्या व्यक्तीकडून मधल्या व्यक्तीकडे आणि मधल्या व्यक्तीकडून वरच्या व्यक्तीकडे, अशी ऑर्डर नसते. आणि ते कुठल्याही डायरेक्शनला कुठल्याही पद्धतीनं जाऊ शकते. म्हणून याला ग्रेप वाईन, द्राक्षाच्या वेलीसारखं कम्युनिकेशन म्हटलेलं आहे. हे फास्टर वे ऑफ कम्युनिकेशन आहे. खूप वेगाने एखादी माहिती पसरते. फॉर एक्झाम्पल, एखादा निर्णय घेतला प्रिन्सिपलने आणि तो विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. त्या प्रिन्सिपलने आधी एचओडीला सांगायचं, एचओडीने टीचरला सांगायचं, टीचरने विद्यार्थ्याला सांगायचं. एवढी वाट न पाहता प्रिन्सिपलनं काय करायचं, स्वतः यायचं आणि विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन करायचं डायरेक्ट. ओके, किंवा विद्यार्थ्याला एखादा प्रॉब्लेम आला, त्याने टीचरला सांगायचं नाही, डायरेक्ट प्रिन्सिपलला सांगायचं. तर असं केल्याने काय होतं, ग्रेप वाईन कम्युनिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर राहत नाही कुठली. याचे प्रॉब्लेम पण बरेचसे जातात. त्यामुळं हे कम्युनिकेशन फास्ट जरी असलं तरी सुद्धा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला भोगावे लागतील. त्यामध्ये इट इज नॉट रिटन, त्याचं एक अजून एक कारण आहे की हे मॅटर किंवा हे कम्युनिकेशन रिटन नसतं, तुम्हाला लेखी नाही दिलं जात, किंवा बोललेलं जे असते तेही असं चार चौघाच्या समोर बोललं जात नाही. आणि त्यामुळे जे बोललेलं आहे किंवा जे सांगितलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही. रिटन असेल तर तुमच्याकडे प्रूफ राहतो, हे लिहिलेलं. ओके, परंतु इथे कुठलाही प्रूफ नाही मिळत तुम्हाला. ओके, कुठलीही नोटीस काढली जात नाही, कुठलीही न्यूज दिली जात नाही, कुठलंही लेटर काढलं जात नाही. आणि त्यामुळे या कम्युनिकेशनचा थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर ओनली स्पोकन कम्युनिकेशन इज देअर. आणि स्पोकन असल्यामुळे जर सपोज मी तुम्हाला एक 4-5 वाक्य सांगितले, तर तुम्ही ते 5 वाक्य ॲज इट इज दुसऱ्याला सांगू शकता का? नाही. त्या 5चे तुम्ही 4 तरी करसाल, नाहीतर 6 तरी करसाल. काही जण तर बोलण्यामध्ये एवढे एक्सपर्ट असतात की त्या 5चे 50 वाक्य सुद्धा करू शकतात. म्हणजे मला जे सांगायचं होतं ते ॲज इट इज तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता का? तर नाही. दॅट इज इम्पॉसिबल. कोणीही व्यक्ती एका व्यक्तीने सांगितलेला मॅटर ॲज इट इज त्याच्या भावनासोबत, त्याच्या उच्चारासोबत, त्याच्या त्या टोनसोबत दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि हे सांगताना बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येतात, कमी जास्तपणा होतो, आणि मग त्या मेसेजला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं इंटरप्रेट केल्या जाते, चुका काढल्या जातात, किंवा त्याचा गैरअर्थ, गैरसमज घेतला जातो, आणि मग खूप मोठे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे इंटरप्रिटेशनमध्ये प्रॉब्लेम होतो, चेंज पण होतो. एक मेसेज जो प्रिन्सिपलने सांगितला तो ॲज इट इज तुमच्यापर्यंत जात नाही, त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात, बदल होतात, आणि मग समोरच्या व्यक्तीकडे तो मेसेज चुकीचा जातो. आणि मग त्याची काय तयार होते, तर रूमर तयार होते. रूमर मीन्स अफवा, खोटी. ओके, कोणतरी सांगते की एक्झाम कॅन्सल झाली, एक सांगतो दुसऱ्याला, दुसरा सांगतो तिसऱ्याला, तिसरा सांगतो चौथ्याला, आणि मग सगळेजण म्हणतात की एक्झाम कॅन्सल झाली. पण तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? तर नाही, त्याने सांगितलं. त्याने सांगितलं, त्याच्याकडे काही प्रूफ आहे का? नाही, त्यानं दुसरं कोणतरी सांगितलं. त्याच्याकडे प्रूफ आहे का? नाही, त्यालाही दुसरं कोणतरी सांगितलं. आणि मग असं करता करता तुम्ही जर शेवटच्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचलात बाय चान्स, तर तो म्हणतो की नाही, मी असं सहजच म्हटलं होतं, आणि मग त्यांनी सगळ्यांना सांगून टाकलं. ओके, तर हे असं प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून या ग्रेप वाईन कम्युनिकेशन जरी फास्ट असेल तरी सुद्धा ते भीती वाटणार आहे किंवा भीतीदायक आहे, त्याला जपून राहणं चांगलं. आता हे ग्रेप वाईन कम्युनिकेशन शक्यतो कोण करतं, तर प्रत्येक ऑफिसमध्ये चापलुसी करणारे काही लोक असतात, ज्याला बूट लिकर्स म्हणतात, म्हणजे तळवे चाटणारे. या लोकांना काय, तिथला अधिकारी त्या ऑफिसमधला काहीतरी सांगतो, ते कामाचं असतं, कामाचं नसतं. मग तो काय करतो, चापलुसी करणारा व्यक्ती त्याच्यामध्ये स्पायसी बनवतो, त्याला तेल, मीठ, तिखट वगैरे लावतो, आणि अधिक चांगली ब्रेकिंग न्यूज बनवून लोकांमध्ये तो सोडतो. ॲक्च्युली ती न्यूज खूप बारीक असते, छोटी असते, महत्त्वाची नसते. आणि मग समोरच्या व्यक्तींना ती पोहोचल्याच्या नंतर त्याचा प्रॉब्लेम दुसरा होतो. ओके, हे तुम्ही इमेज पाहू शकता ग्रे पॉईंट कम्युनिकेशनची. त्याच्यामध्ये वर पाहू शकता, डिपार्टमेंटचा मॅनेजर डायरेक्ट खालच्या वर्करसोबत बोलू शकतो, खालचे वर्कर्स डायरेक्ट डिपार्टमेंटच्या मॅनेजरसोबत बोलू शकतात, किंवा ते एकमेकांसोबत बोलू शकतात. आणि ही कशा पद्धतीने पसरते त्याचे खालची इमेज तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती दुसरा सांगतो, दुसरा तिसरा सांगतो, तिसरा चौथ्या सांगतो, चौथा पाचव्याला सांगतो, आणि ओरिजिनल मेसेज तिथंशी मिस होतो, आणि मग भलतंच काहीतरी समोर येतं, आणि मग या कम्युनिकेशनला काही अर्थ राहत नाही. तर हे झालं ग्रे पॉईंट कम्युनिकेशन किंवा रूमर्स किंवा इन्फॉर्मल कम्युनिकेशन. थँक्यू.